जातोय. 10 चेंडू मध्ये 4 चौकारासह नाबाद 22 धावा करणारा अर्थातच नितेश पाटील याला ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जाते. सामनावीराची ट्रॉफी आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी सन्माननीय दत्तात्रय पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देण्यासाठी या खेळाडूचं गोड कौतुक करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. नितेश पाटील लक्षात घ्या, टॉस बॉक्स हा खेळाडूंसाठीच केलेला आहे, त्यामुळे प्रत्येक खेळाडूचं कौतुक हे टॉस बॉक्स वरतीच होणार आहे. लक्षात घ्या, कारण एक लेटेस्ट एडिशन 9व्या वर्षामध्ये या मॅच ग्रुपच्या माध्यमातून केलेला आहे. तर सन्माननीय दत्तात्रय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देण्यात येत आहे. नितेश पाटील, व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन फॉर द ग्रेट इनिंग्स. आणि आपल्या संघाला पहिला सलामीचा सामना जिंकण्याचा खरा विजयाचा शिल्पकार ठरतो नितेश पाटील. कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढच्या मॅच साठी शुभेच्छा. थँक्यू. ओव्हर टू मॅच. हा खरा वाघ आहे वाकुटला, आणि वाघ मला वाटतं डरकाली फोडायच्या आतमध्ये, परंतु नाही. व्हाईट बॉलचा इशारा आणि एक 22 अशा 2 धावा या धावफलकावरती जमा होतात पहिले षटक इन प्रोग्रेस मध्ये असताना. दोन धावा आणि सरळ बॅट प्रशांत थोरवे उर्फ बंटी. चेंडू सीमा पार, आर पार, चौकार. सरळ बॅटने सन्मान करण्याचा प्रयत्न. आता मात्र नॉट 7 जेम्स बॉन्ड सूरज चांगला कमबॅक करतोय अक्रॉस द लाईन. आणि आता मात्र चेंडू मिड विकेट क्षेत्ररक्षकाला हुलकावून चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. 4 धावांसाठी धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते 10 धावा. सुंदर चेंडू आणि आता मात्र फलंदाज अडचणीमध्ये सापडतोय आणि फलंदाज बाद. डीजे मास्टर. होळीचा सण जवळजवळ संपलेला आहे आणि आता उन्हाची रखरखता मात्र चांगली जाणवणार आहे. चांगला टॅप आणि आता मात्र नाही. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. रमेश ढाकवल. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून येते. संघाची धावसंख्या पहिला 6 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये डबल एका फलकावरती लागला जातोय. 1-7-3 कॅच. बॅक फुटला खेळण्याचा प्रयत्न. सुधीर एक हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो. चांगला कट, चांगला टच, चांगला क्षेत्ररक्षण, चांगला दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु चौकारांची आवश्यकता आहे. कारण अंडरआर्मचा क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त चौकार मारण्याचा प्रयत्न झाला तर चांगले धावसंख्या मात्र तुम्ही अपोजिशन संघासमोर उभी करू शकता. सिंगल एकेरी धावसंख्येने धावफलक हल्ले जात आहे. आतापर्यंत 3 चेंडू झालेत, फक्त 2 धावा. बॅक फुटला जाण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डिक्लेअर मध्ये 2 धावा. चेंडू क्लिअर झाला होता, परंतु थोडस यष्टीरक्षक थोडीशी मिस फील्ड मिस गॅदर करतोय आणि या 2 धावा. कारण क्रिकेटमध्ये लक्षात ठेवा, जसं रक्तदानामध्ये एका थेंबाला महत्व आहे, मतदानामध्ये एका मताला महत्व आहे, तसंच सामन्यामध्ये क्रिकेटमध्ये सुद्धा एका धावेला सुद्धा तितकंच महत्व आहे. ही गोष्ट मात्र खेळाडूंनी विसरता कामा नये. ज्यावेळी आपण वन डे इंटरनॅशनल क्रिकेट डेड चेंडू क्लिअर आहे. धावसंख्या 19 अंकावरती पोहोचली जाते.
टॅप केला जातोय परंतु हा टॅप अडवला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण, एक यशस्वी षटक म्हणावं लागेल सुधीर याच्याकडून. कारण एक सांघिक जबाबदारी ज्यावेळी कॅप्टन आपल्यावरती देतो आणि ती जबाबदारी मात्र चोख पद्धतीने आपण ज्यावेळी पार पाडतो त्यावेळी खऱ्या अर्थाने तुमच्या माध्यमातून एक चांगला खेळाडू, चांगला क्रिकेटर मात्र नक्कीच फ्लॅश मध्ये येऊ शकतो. मंगेश पाटील सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू जातो सीमारेषे बाहेर. मंगेश ब्रँडेड फटका, 4 धावा. धावसंख्या 23 या अंकावरती पोहोचली जाते. जीटीसी लाईव्ह चांगलं क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते, चांगलं कव्हरेज, थेट प्रक्षेपण. आणि आता मात्र हलकासा टच करतोय चेंडू, लगातार बॅक टू बॅक दुसरा चौकार, 4 धावा. धावसंख्या 27. हॅट्रिक जर झाली तर सागर पाटील याच्याकडे 200 परंतु नाही. सागर पाटील यांचे 200 रुपये वाचलेले आहेत. मंगेश, सुंदर चेंडू, सुंदर स्विंग, ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न होता सूरज याच्याकडून. एका धावेने भर पडली जाते. धावसंख्या पोहोचली जाते ती धाव फलकावरती 28 या अंकावरती पोहोचली जाते. बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु वाघाला मात्र अजून सुद्धा शांत ठेवलेला आहे. रमेश, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट परंतु नाही. थोडासा अंडर प्रेशराइज फलंदाजी सिद्धिविनायक मॅक्स संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. लीगची स्पर्धा आहे. लीग मधला प्रत्येक सामना हा अतिशय महत्वाचा असतो कारण ही गुणतालिका असते आणि कोण टॉपर राहणार कोण लूजर राहणार हे आपल्याला उद्याच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये, संध्याकाळचं सत्र पूर्ण झाल्यावरती कळणार आहे. त्यामुळे लीगचा मॅच मात्र जिंकण्याचा प्रयत्न मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करतोय परंतु नाही. डिक्लेअर झोन मध्ये या 2 धावा, 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या अंकावरती. पॅडल स्वीप आणि आता मात्र मंगेश जातोय परत बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे मास्टर, किरण आणि आता डायरेक्ट परंतु नाही. रमेश मात्र थोडासा अंडर प्रेशर आहे दिसतोय. अनुभव जरी असला तरी युवा खेळाडू मात्र रमेशला पूर्णपणे 100% एफर्ट देण्यासाठी भाग पाडतायत परंतु रमेशच्या बॅट मधून अद्याप सुद्धा एखाद चौका आपल्याला पाहायला मिळाला नाही. कारण एक चौकार मारलेले काय सॉरी एक चौकार रमेशच्या बॅट मध्ये आपल्याला. मोठा टॅप केला जातोय ना, हा जातोय सुरक्षित रक्षण आणि मात्र फलंदाज बाद. तीन विकेट आतापर्यंत मैदानामधून बाहेर गेलेले आहेत. 31 धावा या धावफलकावरती लागलेले आहेत. शेवटचा अंतिम षटक चांगला स्मॅश केला होता परंतु एक ऍडव्हान्टेज मिळतोय तो सिद्धिविनायक मॅक्स संघाला. 4 धावसंख्येचं योगदान देतोय तो रमेश आणि या 4 धावसंख्येने संघ जाऊन पोहोचतोय तो 35 धावसंख्येवरती. मोठा फटका, क्या बात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कारण संघ सहकार्यांची मदत ही अतिशय महत्वाची असते. पहिली इनिंग समाप्त होते, संघाची धावसंख्या होती ती सिद्धिविनायक मॅक्स संघाची 4 षटकांच्या मोबदल्यात 36 धावा. 37 धावांचा एक आव्हान असणार आहे ते SR रायडर संघासमोर. चला पुढच्या टॉस साठी मी कॉल्स देतोय.
रॉय रायडर्स आणि श्रीशा 11 दोन्ही संघ नायक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस साठी यायचं आहे. या मॅक्स प्रीमियर लीग या स्पर्धेचं विशेष आहे की महिलांचं सुद्धा गोड कौतुक केलं पाहिजे, कारण आपल्या सर्व खेळाडूंना सर्व आपल्या मुलांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण 3 दिवस या महिला सुद्धा उपस्थित असतात. कारण सरकारने कायदा आणलेला आहे, 50% महिलांना आरक्षण दिलेलं आहे. ते आरक्षण मात्र आणि या जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून कव्हरेज केल्या जाते. सर्व महिलांचं लाईव्ह आपण बघू शकतात, कारण महिलांचा सुद्धा चांगला सपोर्ट आहे. कारण आपण म्हटलं जातं की यशस्वी पुरुषाच्या मागे खऱ्या अर्थाने कोणाचा हात असेल तर तो महिलेचा असतो, आणि कुटुंब कसं चालवायचं हे महिलांकडून शिकलं पाहिजे. लक्षात घ्या, घरचा करता करवेता जरी थोडासा भरकटला तर त्याला लाईनीवर आणण्याचं काम सुद्धा करते ती महिला असते. लक्षात घ्या. तर महिलांचं सुद्धा या समालोचन कक्षाच्या माध्यमातून मी त्यांचं कौतुक करेन, त्यांना धन्यवाद देईन की आपण या स्पर्धेला तुम्ही उपस्थित राखले. थँक्यू. आता मॅच कडे बोलतोय. सामना रंगला जातोय. तो सिद्धिविनायक मॅच विपक्ष एसआर रायडर्स सलामीचा षटक घेऊन येतो. तो नॉट 7 जेम्स बॉन्ड, म्हणजे बरेचसे जेम्स बॉन्ड दिसत आहेत त्या जर्सी क्रमांक. हा बॉलिवूडचा सुपरस्टार जेम्स बॉन्ड ची जर्सी क्रमांक आहे. पहिला चेंडू. ओ माय गॉड, ये सुधीर ने क्या मारा. सुधीर दरवर्षीप्रमाणे एक वेगळ्या अंदाज मध्ये असतो. तोच दमकम आणि तोच दरारा घेऊन बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुधीर असा खेळाडू आहे, कुठल्याही क्षणी सामन्याला यू टर्न घेऊ शकतो. हॅमर शॉट. बॉडी लँग्वेज आणि पोझिशन जर बघितली पाहिजे तर सुधीर मात्र चांगला फटकाने नाही. आता मात्र चौकार मात्र सीमेच्या आतमध्ये अडवला जातोय. एका धावेने भर पडली जाते. संघाची धावसंख्या 37 धावांना प्रत्युत्तर देत असताना 10 धावा या धावफलकावरती लागला. आता स्लोन डिलिव्हरी. क्या बात आहे, सुंदर क्षेत्ररक्षण. ओ माय गॉड, बाबू भाई, एकदा बाबू साठी जोरदार टाळ्या. सुंदर क्षेत्ररक्षण. टॉस करण्यासाठी मी सन्माननीय नितीन पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचं आहे. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद होतोय. सुधीर बॅक टू द पॅव्हिलियन. त्यामुळे आता सिद्धिविनायक मॅक्स मधच्या गोटामध्ये आनंद निर्माण झाला असेल, कारण एक सुरुवातीचा सलामीचा एक जबरदस्त फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन होतोय. त्यामुळे आता मॅच मध्ये कशा पद्धतीने कमबॅक करायची रणनीती मात्र सिद्धिविनायक मॅक्स अजिंक्य पाटील यांच्या या संघाला करावी लागणार आहे. कारण धावसंख्येचा जो अंतर आहे तो सुधीरने मात्र थोडासा कमी केलेला आहे, परंतु हा अंतर जर वाढवायचा असेल तर टॉस या दोन्ही संघादरम्यान केला जातोय. सन्माननीय नितीन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. रॉय रायडर्स विपक्ष श्रीशा 11 दोन्ही संघ नाईक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आलेले आहेत. लक्षात घ्या, मी एकटाच असल्यामुळे दोन्ही बॉक्स मात्र हँडल करू शकत नाहीये. सॉरी फॉर दॅट. सूरज श्रीशा 11 एसआर रायडरचा हा संघ नायक आहे. संघ धावसंख्या झालेली आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. 17 धावा, म्हणजे जवळजवळ 50% मॅच मात्र एसआर रायडर संघ. रॉय रायडर संघ हा नाणेफेकीचा कौ जिंकतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. तर पुढच्या मॅच साठी दोन्ही संघाला शुभेच्छा असणार आहेत. 18 चेंडू आणि विजयासाठी धावा करायच्या त्या 20 धावा, म्हणजे छोटस आव्हान असणार आहे. बघूया आता मंगेश पाटील थोडस आत्मपरीक्षण करावं लागेल. कॅच. ओ माय गॉड, ये कॅच नहीं छोड़ा मंगेश, ये आपने मॅच छोड़ा. चांगला प्रयत्न होता, चांगला कॅच घेण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा शेवटच्या क्षणी मात्र मंगेशला चेंडू हुलकावणी देतोय. एका धावेने भर पडली जाते. सरळ सन्मान करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅक टू बॅक दुसरी सिंगल धाव
ही धावफलकावरती जमावते. संघाची धावसंख्या 37 धावांना प्रत्युत्तर देत असताना 19 धावा या धावफलकावरती जमावत आहेत. सरळ मोठा हॅमर स्ट्रोक, चांगला टॅप, डायरेक्ट मोठी अपील होती, परंतु अपील मात्र पंच पूर्णपणे फेटाळत आहेत. डॉट चेंडूची सांगता संघाची धावसंख्या दुसरं षटक इन प्रोग्रेस मध्ये असताना 19 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु मला वाटतं पॅड वरती आदळले का, बॅट कट का पॅड, पॅड वरती आदळला जातोय. पंचांना विनंती आहे की आपण इशारा करायचा आहे, नाहीतर आपलं मानधन कपात केलं जाईल, लक्षात घ्या. चांगला मॅच, चांगला क्रिकेट सर्व खेळ एन्जॉय करत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट, क्या बात आहे. केतन मात्र चांगला प्रयत्न होता, चांगला एफर्ट होता आणि टीम वर्क मात्र चांगला पाहायला मिळतं या मॅच मध्ये. लक्षात घ्या, बॉल टू रन जरी हा सामना असेल तरी प्रतिस्पर्धी संघाला कधी कमी लेखू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली मित्रांनो. त्यावेळी छत्रपतींकडे मुठभर मावळे होते. मुघलांनी थोडीशी चूक केली का, छोट्याशा मुठभर मावळ्यांना घेऊन हा राजा काय करेल, परंतु म्हणून सांगतो कधीही प्रतिस्पर्धेला कमी लेखू नका. पहिल्या षटकामध्ये धावा मिळाल्या होत्या 17 आणि आतापर्यंत धावा झाल्या त्या 20, म्हणजे 3च धावा. व्हॉट अ कमबॅक. आणि आता आलेला आहे तो अंकुश सवार, अंकुश गुरुनाथ. फुल्ललेंचा चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, बाबूने आज ठरवलेलंच आहे. केतन पाटील यांनी जो मगाच्या षटकामध्ये जो किपिंग केली आणि आउट केला, त्यासाठी रुपेश पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. रुपेश पाटील यांच्याकडून कॅश प्राइज आहे ते केतन याच्यासाठी. थँक्यू. चांगला प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय, क्या बात आहे. आपण तो आता मात्र टॅप पॅडल स्वीप म्हणता येते याला. आणि डिक्लेअर झोन मध्ये या 2 धावेच्या क्षेत्रामध्ये चेंडू स्थिर होते. संघाची धावसंख्या 25 या अंकावरती. अजून सुद्धा जवळजवळ 12 धावा. व्हॉट अ कॅच. योगेश, ये आपने कैच पकड़ा, ये कैच नहीं, ये आपने मॅच पकडा. एकदा कॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होतात योगेश साठी. क्या बात आहे. याला टीम स्पिरिट, याला म्हणतात गेम स्पिरिट. व्हॉट अ इनिंग. सुधीर पहिल्या षटकामध्ये 17 धावा. And then U-turn. What a situation of this match. अंकुश चांगला गोलंदाजी करतोय, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, सॉरी सर. आणि आता मध्ये फलंदाज बाद. लगातार दुसरी विकेट जाते बॅक टू पॅव्हिलियन. आमचे पीपीएल चे ऑनर भगवान पाटील हे सुद्धा इथं या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे, कारण येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत मात्र 3 दिवस 3 रात्र आम्ही या मंचावरती करणार आहोत. अंकुश क्या बात आहे. परंतु आता मात्र अप्पर एज लागून डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 संघाची धावसंख्या 3 षटकाच्या सभापतींत 27, 6 चेंडू आणि 10 धावा. 18 चेंडू 19 धावा असं समीकरण होतं. आणि त्याच्यानंतर सुंदर कमबॅक करतो तो सिद्धिविनायक मॅक्स संघ या मॅच मध्ये. आता मात्र सुनील आणि सूरज स्वतः संघनायक सूरज, परंतु सूरजनं मात्र तितका ऍज अ कॅप्टनिंग मात्र तेवढा एफर्ट्स मात्र संघासाठी द्यायला जमलं नाही. 1 मिनिट थोडस
मिस्टेक झालेले आमच्याकडून 26 धावा या धावफलकावरती लागलेले आहेत. 26 झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा मिळाल्या 17, नंतर 3च धावा आल्या आणि आता 6. 6 चेंडूने 11 धावा. योगेश ढाकवल याच्यावरती प्रेम किती आहे बघा. परत एकदा 50 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. म्हणजे 250 रुपयाचं, सॉरी 50 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि केतन साठी 200 रुपये. आणि विजयासाठी धावा करायच्या त्या 10. त्यामुळे आता 2 चेंडू मध्ये सामन्याचं चित्र स्पष्ट होणार आहे का हा मॅच मात्र कोण घेऊन जातो. सिद्धिविनायक मॅच का SR रायडर्स. मोठा टॅप आणि आता मात्र जोर का झटका मात्र लागतोय धीरे से. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या अंकावरती. आता 4 चेंडू आणि धावा करायच्या त्या 6. फुल टॉच चेंडू, व्हाट अ स्ट्रोक. चेंडू सीमा पार, चौकार. आणि आता मात्र या मॅच मध्ये SR रायडर संघ मात्र मजबूत पकड बनवतोय आणि स्वतः संघ मालक व्हाट अ इनिंग प्लेड बाय ऑनर्स. आणि अशा संघ मालकाचा जर प्रत्येकाचा जर एफर्ट्स असेल क्या बात आहे. आणि हा सामना मात्र सहज सोप्या पद्धतीने जिंकला जातोय आणि दोन्ही संघाला